ते निवडणुका तोंडावर आहे. निवडणुकीला अडचणीला आमच्या चोपडे साहेब असतात. कधी पण रात्री 12 वाजता जावा, नाहीतर 1 वाजता जावा, नाही तर 2 वाजता जावा. हक्केला उभा असतात. गलीतला रस्ता वगैरे त्यांनीच केलाय. बोरचं काय पण काम असू दे त्यांनीच करतात. कुठलं पण घरचं असू दे, नाही तर बाहेर दुसरं कुठलं पण काम असू दे त्यांनीच करतात. आणि बगीचा पण त्यांनीच केल्या इकडं आता मोठ्या रोडला. आणि काय अडचणी होत्या तुमच्या गेल्या अनेक वर्षांपासून ज्या सोडवल्या, किंवा चोपडे साहेब तुम्ही का म्हणताय? चोपडे साहेब म्हणजे कुठल्या पण बारीक सारी गोष्टी असू द्यात, तिने बोलवले की कुठल्या पण गोष्टीला कधीच नाही म्हणत नाही. कुठला पण दुसरा नगरसेवक असू द्यात की तिने दारात उभारायला प्रवेश नसतोय, आणि यांच्यात रात्री 12 वाजता जावा, दार उघडा असते, किचन पर्यंत जावं आम्हाला हे आहे. असं आहे. सगळ्यांसाठी ते खुले आहेत. आणि सगळ्यांसाठीच कोण पण जाऊ दे. तुमचा काय अनुभव आहे, काय वाटतं? आम्हाला बी भरपूर अनुभव आहे. त्यांनी प्रत्येक हातीला धावून येतात. प्रत्येकाची पाण्याची समस्या मिटवलेली आहे. रोड झालेला आहे. आणि आम्ही कोणतेही जर आमचं वैयक्तिक कारण असलं त्यांच्या घरी गेले तरी त्यांनी आम्हाला मदत करतात. त्यांच्या मागोमाग त्यांचा मुलगा पण आहे. त्यांना पण एवढा आता हातभार करायला आहे. साहेबापेक्षा उलटा तो जास्त काम करेल असं वाटायला हवं. त्या सगळ्या घराभराचं पण आम्हाला मदत आहे. हो, त्यांची मिसेस पण त्या पण नाही सहकार्य का त्यांनी पण भरपूर करतात. आम्ही सारखं समस्या त्यांच्याकडे मांडतो. असं आहे. काय महिला काय म्हणतात? महिलांचं हेच वातावरण आहे. महिलांच्यात हेच वातावरण. नागरिकांमध्ये काय वातावरण आहे? नागरिकांच्यात पण तेच वातावरण आहे की जे आहे ते चांगल्यासाठी, म्हणजे जे निवडणुकीला उभारले ते आमच्या धडाडीचं कार्यकर्ते आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.